तर विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. अखेर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जे करायचं होतं भारताच्या बाबतीत ते करून मोकळे झालेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 25% आयात शुल्क आणि काही प्रमाणात दंडाची घोषणा केलेली आहे. हे 25% जे आयात शुल्क आहे तर त्याची अंमलबजावणी किंवा ते लागू जे आहे 1 ऑगस्ट 2025 पासून होईल अशी सुद्धा त्यांनी घोषणा करून टाकलेली आहे. तर हे सगळं पाहत असताना भारतावरती आयात शुल्क लादण्याची काही कारणं आहेत ती त्यांनी सांगितलेली आहेत. याचे भारतावरती काय परिणाम होऊ शकतात, आयात शुल्क म्हणजे काय आणि कोणताही देश आयात शुल्क का लादतो, या 4 घटकांचा अभ्यास आज आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम ट्रूथ नावाचं एक त्यांचं सोशल मीडिया वेबसाईट आहे आणि त्याच्यावरती त्यांनी पोस्ट एवढी सगळी मोठी पोस्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, लक्षात ठेवा भारत आमचा मित्र असला तरी गेल्या काही वर्षात आम्ही त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यवसाय केलेला आहे. त्यांचं आयात शुल्क खूप जास्त आणि जगात सर्वाधिक आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा भारताने उपद्रवी व्यापार अडथळे आणले आहेत. ते लष्करी साहित्याचा मोठा हिस्सा कायम रशियाकडून खरेदी करतात आणि चीनप्रमाणेच रशियातील ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदारही आहेत. युक्रेनमध्ये होणारे हत्याकांड थांबलं पाहिजे असं सर्वांनाच वाटतं. भारताबाबत सारं काही छान नाही. परिणामी भारत 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क भरेल आणि वर दिलेल्या कारणासाठी दंडही आकारला जाईल. अमेरिकेला पुन्हा महान बनवूया, डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष अमेरिका. एवढं सगळं त्यांनी मोठं ट्विट केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी भारताचा उल्लेख मित्रदेश असा सुद्धा केलेला आहे आणि ते पुढे हे म्हणतात की चीनप्रमाणेच रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक भारत आहे. याचबरोबर भारताबरोबर व्यापारात अमेरिकेच्या बाजूने मोठी तूट असल्याचंही त्यांनी या ठिकाणी आपलं मत जे आहे तर ते व्यक्त केलेलं आहे. या सगळ्या कारणामुळं त्यांनी भारतावरती 25% एवढं आयात शुल्क लावलेलं आहे. याशिवाय रशियाबरोबर जो आपला काही व्यापार चालला आहे तर तो त्यांनी बंद करावा या दृष्टीनं भारतावरती त्यांनी दंडही लावलेला आहे. परंतु तो दंड किती असेल, त्याची अमाऊंट किती असेल हे मात्र त्यांनी डिस्क्लोज केलेलं नाही आहे. परंतु हे व्यापार शुल्क जे आहे, टेरिफ जे आहे किंवा इम्पोर्ट ड्युटी जे आहे तर याचं प्रमाण मात्र 25% राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की भारतावर आयात शुल्क लादण्याची कारणं काय आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण त्यांनी सांगितलं आहे रशियासोबतचे भारताचे व्यापार संबंध. डोनाल्ड ट्रम्प यांचं असं मत आहे की भारत रशियामधून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आणि लष्करी साहित्याची खरेदी करतोय. त्याच्यामुळं भारताचे आणि रशियाचे संबंध चांगले व्हायला लागलेत. याचा परिणाम अमेरिकेवरती नकारात्मकरित्या होतोय. त्याच्यामुळं आम्ही भारतावरती हे आयात शुल्क लादत आहे, पहिलं कारण. दुसरं कारण ते सांगतायत इराणसोबतचा व्यापार. तुम्हाला माहितीच आहे की इस्रायल इराण या युद्धामध्ये अमेरिका इस्रायलच्या बाजूने युद्धात उतरलेली आहे आणि याच वेळेला इराणवरती अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत. तरीसुद्धा काही भारतीय कंपन्या इराणबरोबर पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकलचा व्यापार करतायत असा आरोप जो आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती केलेला आहे. त्याच्यामुळं इराणसोबतचा भारताचा चाललेला व्यापार याच्यामुळं सुद्धा अमेरिकेवरती नकारात्मक परिणाम होत आहेत. म्हणून आम्ही भारतावरती आयात शुल्क लादत आहोत असं एक त्यांनी कारण दिले. आणि तिसरं कारण त्यांनी असं दिलं आहे भारताचे उच्च आयात शुल्क आणि व्यापार अडथळे. डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की अमेरिकेतून ज्या वस्तू भारतात विकल्या जातात तर त्याच्यावरती भारत अवाजवी आयात शुल्क आकारत आहे आणि भारताचं हे अमेरिकेच्या वस्तूंवरचं आकारलं जाणारं आयात शुल्क अमेरिकेच्या फेअर ट्रेड पॉलिसीच्या विरोधात आहे. त्याच्यामुळं भारत हे जे जगातील सर्वाधिक व्यापार शुल्क आहे तर ते अमेरिकन वस्तूंवरती आयात वापरतोय किंवा यूज करतोय. त्याच्यामुळं हे भारताचं उच्च आयात शुल्क आणि व्यापारातील अडथळे याच्यामुळं आम्ही भारतावरती 25% आयात शुल्क लादत आहे. तर ही 3 कारणं त्यांनी सांगितलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अमेरिकेनं जर का व्यापार शुल्क आकारायला सुरुवात केली तर त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो त्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. एक सगळ्यात महत्त्वाचं, अमेरिकेत जी भारतीय वस्तूंची मागणी आहे म्हणजे भारताच्या वस्तूची जी अमेरिकेकडून निर्यात आहे तर ती निर्यात कमी होईल आणि अमेरिकेत ज्या वस्तू निर्माण होत आहेत तर त्याचा वापर मोठ्या प्रमाणावरती वाढेल म्हणजे भारताची निर्यात कमी होईल, पहिला परिणाम. दुसरा परिणाम आहे
विशिष्ट क्षेत्रावर अधिक परिणाम होईल. म्हणजे जे स्पेसिफिक सेक्टर आहेत त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल आहे, कापड आहे, सागरी उत्पादने आहेत, काही खाद्यपदार्थाची अमेरिका मोठ्या प्रमाणात भारतातून निर्यात करते. तर या विशिष्ट क्षेत्रावरती अधिक परिणाम होत असल्याचं आपल्याला दिसून येईल. तिसरा परिणाम आहे व्यापार स्पर्धेवरती नकारात्मक परिणाम होईल. म्हणजे अमेरिकेने भारतीय वस्तूंची मागणी जर का कमी केली, त्याच दृष्टिकोनातून भारतात जे अमेरिकन डॉलर येत आहेत तर त्याचं प्रमाण कमी होईल आणि व्यापार स्पर्धेवरती भारताच्या बाजूनं तुम्हाला नकारात्मक परिणाम झाल्याचं दिसेल. त्याच्यानंतर चौथा परिणाम आहे GDPमध्ये घट होईल. काही राजकीय विश्लेषकांबरोबरच काही अर्थतज्ञांचं मत आहे भारताच्या GDPमध्ये 0.2% ते 0.5% घट होण्याची शक्यता आहे. हा चौथा परिणाम. पाचवा परिणाम जो आहे भारतातलं जे MSME सेक्टर आहे, लघु आणि मध्यम उद्योग, याच्यावरती खूप मोठे परिणाम होतील. कारण ह्या लघु आणि मध्यम उद्योगांना हे अतिरिक्त शुल्क सहन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण यांचं भाग भांडवल, यांचा टर्नओव्हर, यांचं प्रोडक्शन कॉस्ट हे सगळं छोट्या लेवलवरती ऑपरेट होत असतं, लघु किंवा मध्यम स्वरूपाचं असतं. आणि जर का अमेरिकेनं हे 25% अतिरिक्त आयात शुल्क लावलं तर ह्यांना हे अतिरिक्त आयात शुल्क सहन करणं कठीण होईल आणि हे काही उद्योग बंदही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि सर्वात मोठं सहावं महत्त्वाचा परिणाम म्हणजे रुपयाचं अवमूल्यन होईल. म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपया अजून घसरेल असा एक परिणाम भारतावरती होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आयात शुल्क म्हणजे काय याच्याबद्दल आपण बोलतोय. आयात शुल्कालाच इम्पोर्ट ड्युटी असंही म्हटलं जातं. एका देशाने दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवरती लावलेला कर किंवा शुल्क म्हणजे आयात शुल्क, इम्पोर्ट ड्युटी. यालाच आपण कस्टम्स ड्युटी, टेरिफ किंवा इम्पोर्ट टॅक्स असंही म्हणतो. हे लक्षात ठेवा. आता ज्या व्यक्तीनं किंवा ज्या कंपनीनं या वस्तू आयात केलेल्या आहेत त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला हे आयात शुल्क भरावं लागतं. म्हणजे सपोज अमेरिकन सरकारनं भारतातून काही वस्तू आयात केलेल्या आहेत तर हे आयात शुल्क कोणाला भरावं लागेल? अमेरिकन सरकारला, भारत सरकारला हे आयात शुल्क द्यावं लागेल. एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या कंपनीनं भारतातून काही वस्तू आयात केल्या अमेरिकेत तर हे शुल्क कोणाला भरावं लागेल? त्या संबंधित व्यक्तीला किंवा त्या संबंधित कंपनीला. बरोबर? म्हणजे हे आयात शुल्क. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आयात शुल्क का आकारलं जातं, एखादा देश आयात शुल्क का आकारतो. पहिलं कारण आहे देशांतर्गत उद्योगांचं संरक्षण करणं. म्हणजे भारतातून ज्या वस्तू अमेरिकेत निर्यात केल्या जात आहेत तर त्या वस्तूंवरती जे शुल्क मिळेल त्याच्यामुळं काय होईल? देशांतर्गत उद्योगांचं संरक्षण होईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे सरकारी महसूल वाढवणं. म्हणजे भारताचा महसूल जर का वाढवायचा असेल तर भारतातून ज्या गोष्टी अमेरिकेत निर्यात केल्या जातात त्याच्यावरती शुल्क जर का आपण लावलं तर तो महसूल कोणाला मिळेल? भारत सरकारला मिळेल. त्याच्यामुळे सरकारी महसूल वाढवण्यासाठी सुद्धा आयात शुल्क लावलं जातं. आयात नियंत्रित करणं म्हणजे अमेरिका बाहेरच्या देशातून म्हणजे भारतातून काही गोष्टी आयात करते आणि ह्या गोष्टी ही जर का आयात नियंत्रित करायची असेल तर भारतातून अमेरिकेत ज्या गोष्टी निर्यात केल्या जातात जर का त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावलं तर ॲटोमॅटिकली भारताची अमेरिकेकडे होणारी निर्यात कमी होईल. चौथं कारण आहे व्यापार तूट कमी करणं. म्हणजे देशातल्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत नसेल आणि त्याच्यामुळं व्यापार तूट वाढते. म्हणजे आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे त्याच्यामुळे व्यापार तूट वाढते. जर का व्यापार तूट कमी करायची असेल तर निर्यात वाढवणं आणि आयात कमी करणं गरजेचं आहे. येते लक्षात. आणि पाचवा मुद्दा आहे काही राजकीय किंवा धोरणात्मक कारणंसुद्धा असू शकतात. अमेरिकेनं सध्या ही राजकीय आणि धोरणात्मक कार्य दिलेली आहेत. त्यांना अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवायचं आहे तर त्याच्यामुळं त्यांनी भारतातून अमेरिकेत ज्या वस्तू निर्यात होत आहेत किंवा अमेरिका भारतातून ज्या वस्तू आयात करते तर त्या वस्तूंवरती 1 ऑगस्ट 2025 पासून अमेरिका 25% एवढी टेरिफ किंवा आयात शुल्क आकारणार आहे. आलं लक्षात. आयात शुल्क म्हणजे काय, का आकारलं जातं, भारतावरती आयात शुल्क लावण्याची कारणं आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याच्याबद्दल मी इथं माहिती दिलेली आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन असतील तर तेही माझ्यापर्यंत पोहोचवा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.